अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे लवकरच एक मोठी शैक्षणिक क्रांती घडणार आहे। येथील स्थानिक अप्पर वर्धा वसाहत परिसरात बहुप्रशिक्षित मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे भूमिपूजन येत्या 3 ऑगस्ट रोजी होणार आहे। या ऐतिहासिक क्षणासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः उपस्थित राहणार आहेत। हा प्रकल्प मोर्शी आणि आसपासच्या परिसरासाठी किती महत्त्वाचा आहे बघूया या विशेष रिपोर्टमध्ये। महाराष्ट्राच्या कृषी आणि मत्स्यपालन क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी मोर्शी येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालय एक महत्त्वाचे पाऊल ठरेल। 3 ऑगस्ट 2025 रोजी होणाऱ्या या भूमिपूजन सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्री पंकजा मुंडे आणि गिरीश महाजन तसेच चंद्रशेखर बावनकुळे, नारायण राणे आणि इतर अनेक महत्त्वाचे मंत्री उपस्थित राहणार आहेत। मत्स्य विज्ञान महाविद्यालय स्थापन करण्याचा उद्देश मत्स्य शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आणणे, संशोधनाला चालना देणे आणि स्थानिकांना रोजगार व उद्योगाच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे। या महाविद्यालयामुळे या परिसरातील शेतकरी आणि तरुण पिढीला मोठा फायदा होईल अशी अपेक्षा आहे। कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अनेक वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी सातत्याने बैठका घेत आहेत। स्थानिक प्रशासन या सोहळ्यासाठी आवश्यक सुरक्षा आणि इतर व्यवस्था करीत आहे। मोर्शी शहरात मानाच्या शीर्षेचा एक मानाचा तुरा रोवण्यात आलेला आहे। आपल्या मोर्शी शहरामध्ये शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालयाची मुहूर्तमेढ येत्या 3 तारखेला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे आणि त्याची जय्यत तयारी आपल्या इथे सुरू आहे। येत्या 2 दिवसात लाडके मुख्यमंत्री इथे येऊन भूमिपूजन समारंभ त्यांच्या हस्ते इथे संपन्न होणार आहे। या कार्यक्रमाविषयी सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नव्हे तर विशेष कार्यकारी सदस्य मत्स्य विज्ञान महाविद्यालय विद्यापीठ नागपूर यांचे सदस्य विशेष कार्यकारी सदस्य हे सुद्धा या कार्यक्रमासाठी अथक प्रयत्न करून प्रगतीशील आहेत। तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की या मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या निर्मितीकरता जेव्हापासून सुरुवात झाली होती मध्ये काय अडथळा आला व आता पुन्हा ते जे आहे त्याच्यावर कळसरूपी शेवट आता होणे आहे। तर त्याबद्दल सुनीलजी सोमवंशी यांच्याकडून जाणून घेऊया। मला काय सांगाल? माननीय खासदार डॉक्टर बुंदे साहेब जेव्हा या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार होते तेव्हा 2017 साली या मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी मागणी करण्यात आली होती। 17 मध्ये जेव्हा मागणी झाली त्या अनुषंगाने 2 वर्षे या कालावधीत लागलेले आहेत। 2019 मध्ये तत्वता मान्यता देण्यात आली होती। माननीय मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला होता, परंतु 2019 नंतर आचारसंहिता लागल्याने त्यानंतर निवडणुका लागल्याने आणि माननीय खासदार डॉक्टर बोंडे साहेब ते पराभूत झालेले होते। त्यानंतर 2020 मध्ये महामारी कोरोनासारखा आजार आलेला होता, संपूर्णतः बंद झालेलं होतं। त्यानंतर हे सर्व महाविद्यालयाचं काम थंड बसल्यात होतं, परंतु माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी खासदार डॉक्टर बोंडे यांना राज्यसभा खासदारकी दिल्यानंतर 2022 मध्ये पुन्हा या महाविद्यालयासाठी अथक प्रयत्न करण्यात आले व त्याची प्रशासकीय मान्यता सुद्धा देण्यात आली। पुन्हा या महाविद्यालयासाठी हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणण्यात आलेला होता आणि त्याची प्रशासकीय मान्यता देण्यात आली। प्रशासकीय मान्यता देत असताना त्यावेळेस पदांची पूर्णता विद्यापीठाने मान्यता दिली होती। हा प्रस्ताव जेव्हा सादर झालेला होता हा तेव्हा 365 कोटी रुपयाचा सादर करण्यात आलेला होता आणि विद्यापीठाने आज सर्व प्रस्ताव सादर केला होता। शासनाने आजच्या तारखेत या भूमिपूजनाकरता जेव्हा माननीय मुख्यमंत्री मोदयांनी वेळ दिलेला होता त्याची आज प्रशासकीय मान्यता आज वितरित करण्यात आली। आज सकाळीच 11:30 वाजता या कामासाठी प्रशासकीय मान्यता 128 कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता वितरित करण्यात आली। मोर्शी येथील आगामी मत्स्य विज्ञान महाविद्यालय केवळ एक इमारत नसून परिसराच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा एक आधारस्तंभ बनेल अशी अपेक्षा आहे।